म्हणजे शेतकऱ्याची हळूहळू परिस्थिती बदलणार आहे. मॅम, तुम्ही सोलार बास्केटचा जो 50 किलोचा ड्रायर परचेस केलेला तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय? नमस्कार, सौ विजया जीवनकोंडे. मी एक शेतकरी आहे. शेतकरी अगदी रोपटं लावल्यापासून ते मार्केटपर्यंत नेसतोपर्यंत अतिशय कष्ट करतो. त्या प्रमाणात हमी भाव मिळत नव्हता. ते आपण ऐकल्याप्रमाणे लाल चिखल या प्रकारात लोक टोमॅटो फेकून द्यायचे आणि आम्ही त्यावेळेस काही परिस्थितीतून असे गेलो. त्यावेळी विचार बदलला, याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे. आपण उत्पादन घेतोय पण त्याचा योग्य भाव आपण आपला ठरवायचा. त्यानुसार आम्ही सोलर ड्रायर खरेदी केला. त्याचे थोडेसे मार्गदर्शन घेऊन आज टोमॅटो खरेदी करून आणतो, आमच्या शेतातले यूज करतो. त्याच्यानंतर इथं आणून त्याचे कटिंग प्रोसेसिंग करून ते योग्य दराने मार्केटमध्ये आम्ही विक्रीस देतो. आणि फायदा हा असा झाला शेतकऱ्यांचा आमच्या ह्या भागात, जो शेतकऱ्याचा हमी भाव नसेल त्यावेळेस निदान त्याचा माल फेकून न देता त्याला आर्थिक दृष्ट्या जिथे अजिबातच न पैसे पट्टी न येणे ह्या परिस्थितीत असताना त्याला त्या मालाचा उपयोगाच्या म्हणजे पैसे मिळून तो समाधानी झाला. म्हणजे शेतकऱ्याची हळूहळू परिस्थिती बदलणार आहे. शेतकऱ्याने जर आपले विचार बदलले, सोलर बास्केट वगैरे अशा गोष्टींकडून प्रॉडक्ट स्वतःच तयार करू लागले, त्याप्रमाणे आम्ही विचार करून बदललो. अतिशय शेतीमाल प्रक्रिया उद्योग हा उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू सहभाग घेतोय. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्याच्याबरोबर आम्ही अनेक म्हणजे शेतीतील प्रॉडक्ट ट्राय केले. लाल भोपळा, पुदिना, कोथिंबीर, गाजर, आवळा, जे आमच्या आसपास जे अवेलेबल आहेत, जेवढ्या भाज्या असो फळं असो, हे आम्ही ट्राय करत आहोत आणि त्याचे प्रोडक्शन बनवत आहोत.